तर सांगायचा मुद्दा असा की 21, 22, 23 तीन प्री गेल्या आणि नंतर 1.5 वर्ष एक्झाम नव्हती, इलेक्शन्स होते. तर करायचं काय? किंवा तिन्ही प्री एकदम आपण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिल्या होत्या. त्यामुळं असं सांगायचं की मला काय इझिली पुढची पण प्री होईल. 23 एप्रिलला जेव्हा कमी मार्क आले तेव्हा असं जाणवलं नाही कुठंतरी आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी चेंज केलं पाहिजे किंवा बदललं पाहिजे. कारण अभ्यास तर आहे, पण अभ्यास तो आपण उतरत नाही, पेपरमध्ये उतरत नाही. किंवा आपण करायचं काय किंवा डायरेक्शन कुठेतरी चेंज केली पाहिजे. आणि गावाकडूनच राहून अभ्यास केला होता फलटणमध्ये, त्यामुळं एक डायरेक्शन मिळणं लोकल लेवलला किंवा असं आपण म्हणू शकतो ऑफलाईन डायरेक्शन मिळणं हे खूपच अवघड होतं. तशातच मग डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं, डिसमोटिवेटेड झाल्यासारखं होतं. आणि नंतर मग तुम्हाला तर माहिती तर रेवंत सर लेख लिहित असतात काय मार्गदर्शनपर मोटिवेशनल. तर तसाच एक लेख मी कुठल्या तरी ग्रुपवर बघितला होता. नंतर मला जरा म्हणजे चांगलं वाटलं की कोणतरी आहे की बाबा एक जे स्ट्रगलर आहेत किंवा जे अभ्यास करत आहेत, ज्यांना अपयश तर अपयश येत आहे, तर त्यांच्यासाठी कोणतरी समजून घेणार, त्यांच्या भावना समजून घेणार कोणतरी माणूस आहे. मग त्या ग्रुपला फॉलो केलं मी. बरं, एक डायरेक्शनची बाजू, डायरेक्शन मिळणं हे कसं असतं सांगायचं झालं तर म्हणजे प्री तर 3 गेल्या होत्या आणि मग ग्रुपला जॉईन झालो. त्यातच त्यांनी कंबाईनची मेंटरशिपची प्रीची बॅच लॉन्च केली. म्हटलं जॉईन करावं, बुक काय चेंज होतोय का किंवा काय. जॉईन केली तर माझ्या आधीच्या काय ज्या चुका होत्या त्या कशा कमी झाल्या. तर रिव्हिजन कमी रिव्हिजन करून पेपरला जाणे, क्वेश्चन पेपर एकही क्वेश्चन पेपर न सोडवता पेपरला जाणे. आधीच्या प्रीला जो सोडवला तो डायरेक्ट पुढच्या प्रीला 23च्या प्रीला सोडवला की 24च्या प्रीला असंच करणार होतो आणि केलं पण असतं जर माझ्या चेंजेस केले नसते तर. नंतर काय तर PYQ फक्त वाचणे, रीड करणे आणि पाठ करून टाकणे. फक्त त्याचं अनालिसिस काय असतं, कसं करायचं ते माहित नाही. गोकमपट्टी आपण रट्टा मार कसं म्हणतो ते चाललं होतं. पहिलं पुस्तक घेतलं. आता पुस्तकात आपण बघतो पॉलिटीला, हिस्ट्रीला प्रीला सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत, मेन्सला सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत. आपण माझं काय म्हणजे माझं ना म्हणता म्हणजे सगळ्यांचंच असं असतं की पहिलं पान घेतलं की डायरेक्ट शेवटचं पान पुस्तकाचं, नोट्स न काढायच्या, काय नाही रिटर्न काय नाही वगैरे ही. आणि नंतर काय झालं, मेंटरशिप बॅच घेतली. प्रीला चांगला फायदा झाला. जवळजवळ 24 मार्काची झाली. कट ऑफ माहिती आपल्याला 62 कट ऑफ लागला. 7 मार्काची लीडनं प्री पास झालो. विश्वास बसत नव्हता. सरांना मेसेज केला की पूर्व पास झालोय. सरांनी पण अभिनंदन केलं. आणि खरं म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता की एवढा गॅप कसा काय पडला किंवा एवढा चेंज कसा काय झाला माझ्यात.